नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मुलांनो, स्प्रिंग सीझन म्हणजे वसंत ऋतू सुरू झालाय, बरोबर? तुम्हाला खूप सारी फुलं फुलताना दिसत असतील आजूबाजूला बागेत. There are so many flowers all around us. But do you know what they are called? Let's meet some of them in this bilingual book, part of a series to introduce young readers to their immediate environment. आपल्या चोहोबाजूंना कितीतरी फुलं उमललेली असतात. ती पाहून आपल्याला किती आनंद होतो, हो की नाही? पण तुम्हाला ती ओळखू येतात का? जसं तुमचं नाव तुमच्या आई-वडिलांना, तुमच्या मित्र-मैत्रिणींना माहिती असतं, तसंच या फुलांनाही नाव असतं आणि तीच नावं आज आपण ओळखूयात, जाणून घेऊयात. या द्विभाषिक पुस्तकाच्या मदतीनं आपण काही सुंदर सुंदर फुलांशी ओळख करून घेऊया. माय फर्स्ट बुक ऑफ फ्लॉवर्स. पहिला परिचय फुलांशी. ही गोष्ट लिहिली आहे पिया मीनाक्षी यांनी. चित्र काढली आहे त्यांनीच. मराठी अनुवाद केलाय अस्मिता चितळे यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी व्हीवर कम्युनिटी यांनी. लायसन्स्ड अंडर CC बाय 4.0 लायसन्स. या पुस्तकाची वाचन पातळी आहे 1. हे फूल आहे पळस. मराठीत याला पळस म्हणतात. It's also known as flame of the forest. That's what it is known in English. Frangipani, also known as चाफा. मराठीतला चाफा आणि इंग्रजीतला फ्रँगीपानी. Hibiscus. It's red in color, beautiful corolla, and big leaves. याला मराठीत म्हणतात जास्वंद. Jasmine, also known as जुई in मराठी. हे फूल छोटंसं असतं, पण याचा सुगंध खूप मोठ्या मोठ्या एन्व्हायरमेंटमध्ये दरवळत असतो. केर शांगरी. केर सांगरी. हे छोटंसं फूल आहे, पण त्याचा आकार किती देखणा आहे. वॉटर लिली. Obviously, it's found in water. It grows in water, just like lotus. म्हणूनच याला मराठीत म्हटलं जातं पाणकमळ, पाण्यातला कमळ. Mysore clock wine, which is मराठीत झुंबर थंबरजिया. Orchid, मराठीत ऑर्किड और ऑर्चिड. लोटस म्हणजेच कमळ. पिओनी रोज, चंद्र गुलाब. रेड सिल्क कॉटन, काटे सावर.